आज आपण मस्त असा एक गोड पदार्थ बनवतोय मालपोहा, जो अगदी सहज बनून तयार होतो आणि खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही याला सणासुदीला बनवा, तुम्हाला गोड खायचंय तेव्हा बनवा किंवा नैवेद्यासाठी बनवा. तर काय केलंय मी इथे एक मोठी वाटी मैदा घेतलाय. हा मैदा आपण चाळून घेऊया, जेणेकरून याच्यामध्ये काही घाण असेल, गुठळ्या असेल तर त्या निघून जातील. आता त्याच वाटीच्या प्रमाणाने इथे मी अर्धी वाटी पिठी साखरही घेतली आहे. पिठी साखरमध्ये शक्यतो गुठळ्या असतात, तेव्हा ती नेहमी चाळूनच घ्यायची. आपणही ही पिठी साखर चाळून घेऊया आणि तिच्यातल्या गुठळ्या आहेत त्या आपण चाळून एकजीव करून घेऊया, तिची पावडर करून घेऊया. आता इथे मी वाटीचंच प्रमाण घेतले, जेणेकरून तुम्हाला प्रमाण घ्यायला सोपं जावं, कारण की वाटी ही तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या घरात असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला सोपं जाण्यासाठी वाटीचंच प्रमाण दाखवले. आता त्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय. माझ्या घरात रवा नव्हता, बारीक रवा नव्हता, म्हणून मी जाडा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून तो बारीक करून घेतलाय. आता हे सर्व मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया, जेणेकरून आपल्याला मिक्स करायला इझी होईल. आता इथे मी त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी कोमट दूध घेतलंय. कोमट दूध म्हणजे आपण बोट घालून ठेवू इतपतच कोमट घ्यायचंय. मालपोहे बनवण्यासाठी थंड दूध वापरायचं नाही, त्याच्यामुळे मालपोहे बिघडतात. आता इथे मी फुल क्रीमचं दूध घेतलंय. त्याच्यामुळे पोह्याला खूप चांगला टेक्स्चर येतो आणि चवही खूप छान लागते. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मिल्क क्रीम घालू शकता किंवा मिल्क पावडरही घालू शकता. मी ते 1 वाटी दूध घालून विस्करच्या साहाय्याने मिक्स केलं तर थिकनेस खूप जास्त घट्ट होती. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अजून अर्धी वाटी कोमट दूध ॲड केलं, म्हणजे टोटल आपण 1.5 वाटी कोमट दूध वापरले आणि विस्करच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घेतलंय. आपलं पीठ बघा अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही, लंग्स पडलेले नाहीयेत, चांगलं मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमच वेलची पूड घालायची आणि अर्धा चमच मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे सर्व आपण या पिठामध्ये एकजीव करून घेऊ. मालपोहे बनवताना जे त्याचं बेटर बनवतो ते पातळही बनवायचं नाही आणि खूप घट्टही बनवायचं नाही. त्याची थिकनेस बघा मी दाखवल्याप्रमाणे परफेक्ट करा, म्हणजे तुमचे मालपोहे अगदी व्यवस्थित बनून तयार होतील. आता हे सर्व मिक्स केल्यानंतर एक अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवलं होतं. अर्ध्या तासानंतर मी याच्यामध्ये एक चिमूटभर केशरी कलर घातलाय. ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही पाहिजे तर नका घालू. पण कलर घातल्यामुळे काय होतं की मालपोहे दिसायला खूप सुंदर दिसतात. बिना कलर घालता केले तर त्याचा कलर थोडासा हलकासा येतो, जे आपल्याला घरी खायला ठीक आहे, परंतु कलर घातला तर खूप छान येतो, म्हणून मी घातलाय. आता याच्यामध्ये मी अर्धा चमच्यापेक्षा कमी बेकिंग सोडा घातलाय आणि 1 चमच तेल घातलंय. बेकिंग सोड्याचं प्रमाण नेहमी परफेक्ट ठेवा, खूप जास्त घालू नका, त्याच्यामुळे मालपोहे व्यवस्थित होत नाहीत, तेलामध्ये फुटतात किंवा तेल तळताना खूप तेल जास्त सोक करतात, त्याच्यामुळे याचं प्रमाण व्यवस्थित घाला. आता पहा आपल्या पिठाची थिकनेस व्यवस्थित झाली आहे. आपला बेकिंग सोडा आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता इथे आपण साखरेचं पाणी तयार करतोय. त्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतली, लहान वाटी घेतली आणि त्याच वाटीच्या साहाय्याने मी 2 वाटी पाणी घेतलंय. हाय फ्लेमवरती ही साखर आपण वितळून घेऊया. इथे मी 4 वेलच्या थोड्याशा खलबत्त्यामध्ये कुटून घातल्या, जेणेकरून वेलचीचा जो फ्लेवर आहे तो खूप चांगला यावा यासाठी. आता ही साखर आपल्याला वितळून घ्यायची. ती जे एक तार होईल इतपतच आपल्याला ती शिजवून घ्यायची. तिचा आपल्याला पाक बनवायचा नाहीये. बघा आपली एक मस्त तार येते. आता हिला आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवून देऊया. आता एका मोठ्या कढईमध्ये मी इथे मध्यम ते हाय फ्लेमवरती तेल गरम केलं आहे. मालपोहे तळताना गॅसची फ्लेम नेहमी मध्यम ते हाय फ्लेमच्या मध्येच ठेवायची. खूप जास्त हाय फ्लेमवरती मालपोहे तळायचे नाहीत किंवा मंद आचेवरतीही तळायचे नाही. आता त्याच आचेवरती इथे एकाच चमच्याच्या साहाय्याने बेटर असं तेलामध्ये हलकंसं सोडून घ्यायचं. पहा आपले जे मालपोहे आहेत ते मस्त असे फुलून वरती आले आहेत आपोआप. आता पळीच्या साहाय्याने याच्यावरती असं तेल सोडून घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा पलटी करू तेव्हा ते कढईमध्ये चिटकणार नाही. आणि याला दुसऱ्या बाजूनेही आपण पलटून शेकून घेऊया. पहा खूप सुंदर कलर आला आहे. याचा कलर असा सोनेरी गोल्डन येईपर्यंत याला चांगलं तळून घ्यायचं. खूप जास्त गडद लालही करायचं नाही, करपवायचे नाहीत. अगदी सोनेरी रंग येईल इतपतच आपले हे मालपोहे आपण तळून घ्यायचे. याचप्रमाणे मी सर्व मालपोहे असे तेलामध्ये सोडून तळून घेतलेले आहे. चांगले दोन्ही बाजूनी पलटून सोनेरी रंग येईपर्यंत पलटून तळून घ्यायचे. मस्त अशी तेलामध्ये फुलतात. आपलं बेकिंग सोड्याचं प्रमाण परफेक्ट होतं असं समजायचं आणि गॅसची फ्लेमही तीच ठेवायची जी मी तुम्हाला सांगितली आहे. हे मालपोहे नुसतेही खायला खूप छान लागतात
आणि साखरेच्या पाण्यात घालूनही छान लागतात. आणि ते साखरेच्या पाण्यामध्ये एक 5 मिनिटं उलटून पलटून ठेवायचे आणि पहा आपले मालपोहे बनून तयार आहेत. रेसिपी घरी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.